हॅलो अँड वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ तेजश्री मित्रेज व्लॉग. तर ॲक्च्युली हा व्लॉग कालच शूट केला होता, पण तो एडिट करायचा राहिला असल्यामुळे तो तुमच्यासोबत आज शेअर करते. तर हा होता माझा मॉर्निंग रुटीनचा व्लॉग. तर सकाळी उठल्या उठल्या इथं मस्त असं खिडकीतून व्ह्यू, माझ्या बेडरूमच्या खिडकीतून खूप छान व्ह्यू येतो. तर तो बघते आहे आणि पाऊस पडून गेला होता, त्यामुळे थोडीशी थंड हवा आणि खूप फ्रेश वाटत होतं. त्यानंतर मग इथं मी रात्रभर जिरा, ओवा आणि बडीशेपचं पाणी म्हणजे ते भिजायला घालते आणि सकाळी ते पाणी पिते. सो माझी वेट लॉस जर्नी स्टार्ट आहे म्हणून. त्यानंतर ही आहे माझी बाल्कनी आणि ते सकाळी सकाळी 8 वाजल्यापासूनच खूप छान कोवळं ऊन येतं आणि ते दुपारपर्यंत ऊन असतं माझ्या गॅलरीमध्ये. सो ते मी पाहिलं. आणि ही बघा माझी चिंटोली पिंटोली झाडं, हे याला ना खूप खूप फुलं येतात. ते जाईचं झाड आहे आणि ही आहे माझी तुळस. तर याला खूप फुलं आलेली आहेत आणि सो ती पाहिली सकाळी सकाळी फुलं. मला रोज उत्सुकता लागलेली असते, आज माझ्या झाडाला किती फुलं उमलली आहेत. आणि ती मी रोज सकाळी सकाळी उठल्या उठल्या जाऊन बघते, कारण ही फुलं रात्रीचीच उमलतात. त्यानंतर मग इथं मस्त आंघोळ केली, हेअर वॉश केला खूप दिवसांनंतर. खूप दिवस म्हणजे तेल लावते मी घरीच असल्यामुळे. 5-6 दिवस केसांना तेल लावून ठेवते आणि मग एकदाच हेअर वॉश करते असं, बिकॉज मला हेअरफॉल खूपच होतो आहे. त्यानंतर ब्रेकफास्ट करायला घेतला. ब्रेकफास्टमध्ये इथे ओट्स भिजवले होते दुधामध्ये किंवा दह्यामध्ये, कशामध्ये भिजवू शकतो. तर जे अवेलेबल आहे ते, त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि काही सीड्स, जसं की ते पम्पकिन सीड्स वगैरे त्या. त्यानंतर ही आहे माझी टायमिंगची गोळी, जी सकाळी 10 वाजता असते. सो त्याच्यात मला ब्रेकफास्ट करावाच लागतो. सो ती गोळी घेतली. आणि हा आहे हेअर मास्क. सो ह्या हेअर मास्कची ऑलरेडी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर घरगुती हेअर मास्क हा आपण तयार करू शकतो, जो की हेअरफॉल आणि हेअर रिग्रोथसाठी यूजफुल आहे. सो ती व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि हा हेअर मास्क पण तुम्ही ट्राय करा, खूप हेल्पफुल आहे. आता हे मी माझ्या मिस्टरांच्या केसांना लावते. मी तर हेअर वॉश केला होता ऑलरेडी आणि त्यांच्या केसांवरती हा लावला होता. आम्ही आठवड्यातून 2दा तरी हा हेअर मास्क लावतोच, सो त्यामुळे आम्हाला बराच फरक पडलेला आहे. सो तुम्हीही नक्की ट्राय करा. त्यानंतर खूप दिवसांमधून मी हेअर वॉश केलेला होता. सो त्यासाठी एक 5 ते 10 मिनटं कोवळ्या उन्हाला जाऊन उभी राहिली, जेणेकरून केस पटकन सुकतात. तर आणि सकाळचा व्ह्यू पण बाल्कनीमधून खूप छान दिसतो. तर मस्त वाटतं तिथं. त्यानंतर मग घरातली कामं, घरातली कामं, कपड्यांच्या घड्या घालणं, अंथरुणांच्या घड्या घालणं, झाडून घेणं, फरशी पुसणं. सो ही सगळी कामं सकाळची असतात आणि ती एका सिक्वेन्सने केली ना, तर दुपारपर्यंत आपण फ्री होऊन जातो. आणि त्यानंतर मग आपल्याला निवांत जर दुसरं काही काम असेल तर तेही आपण करू शकतो. त्यामुळे ही जी सकाळची छोटी छोटी जी कामं आहेत ना, त्यामध्ये कंटाळा करून चालत नाही किंवा मध्ये मध्ये ब्रेक घेऊनही चालत नाही. तर म्हणजे बऱ्याच महिला माझ्याशी रिलेट करू शकतील, बिकॉज सगळ्यांचंच तेच सेमच रुटीन असतं. त्यामुळे सो जी काही कपडे धुवायच्यात, सो ती बाजूला काढून ठेवली. आता मला सकाळची स्वयंपाकाची इतकी गडबड नसते. सो मग ज्या काही काल भाज्या घेऊन आली होते बाजारातून, पालेभाज्या, सो त्या निवडून घेतल्या. सगळ्यात बोरिंग काम वाटतं मला ते पालेभाज्या निवडणं, खूप वेळ जातो त्यामध्ये. पण बाहेर बाजारात जेव्हा फ्रेश भाजीपाला दिसतो, तेव्हा तर त्या घ्याव्याशाच वाटतात आणि ते खाणं पण खूप महत्त्वाचं आहे. जसं की महिलांना बरेच आजार असतात, जसं की PCOD, PCOS, थायरॉईड वगैरे, आणि त्यातलं मला आहे. सो मी ते नंतर शेअर करीनच तुमच्यासोबत. आणि त्याच्यावरच माझं सध्या काम चालू आहे. मी जे तुम्हाला सांगते ना, की मी काय डाएट फॉलो करते, किंवा म्हणजे मी आता स्ट्रिक्टली काही एक प्रकारचा डाएट फॉलो करते आहे, त्यानंतर काही एक्सरसाइज फॉलो करते आहे, किंवा एक ओव्हरऑल रुटीन फॉलो करते आहे, आपली लाईफस्टाईल एक. बिकॉज कारणच त्याचं ते आहे की मला हार्मोनल इम्बॅलन्स आहे आणि ते जे काही आजार आहेत, सो ते पण आहे. ते मी सगळं तुमच्यासोबत नंतर शेअर करीनच. सो त्याचीच ट्रीटमेंट चालू आहे आणि त्याच्याच टॅबलेट्स आहेत तेही मी नंतर तुमच्यासोबत शेअर करीन इन डिटेल. हवं असेल तुम्हाला तर. आणि नंतर मग इथं मी मेथीची भाजी करायला घेतली होती आणि ह्या सगळ्या भाज्या निवडून मस्त अशा फ्रीजमध्ये पिशव्यांमध्ये वेगवेगळ्या भरून ठेवून दिल्या. त्यानंतर मग मेथीची भाजी आणि भाकरी असा बेत केला होता मी. आणि भाकरी करून घेतल्या 2. आता ही जी भाकरी आहे ती ज्वारी, बाजरी आणि नाचणीची मिक्स भाकरी खाते मी.
हे सुद्धा माझ्या डाएटचा एक भाग आहे. सो तुम्हीसुद्धा ते करू शकता. म्हणजे बरेच जण करतात तसं हे फॉलो, पण जर कुणाला माहीत नसेल तर त्यांच्यासाठी सांगते, तुम्ही हे फॉलो करू शकता. त्यानंतर मग जेवण केलं आम्ही दोघांनी आणि मग मिस्टर माझे त्यांच्या ऑफिसला जायला निघाले. दुपारी ते 2 वाजता जातात जेवण केल्यानंतर आणि मग ते जायला निघाले होते. मग त्यांना टाटा बाय बाय केलं आणि मग ते एकदा गेले की मग तोपर्यंत मी सगळी कामं आवरून घेते आणि त्यानंतर मग मी फ्री होते आणि मग मी माझा टाईम एन्जॉय करते. निवांत मोबाईल बघत रील बघत मोबाईल स्क्रोल करत करत निवांत बसते. चला बाय बाय.